लेसन नंबर 9 कार्बन कंपाउंड्स. विद्यार्थी मित्रांनो, दोन टाईप्सचे कंपाउंड्स आहे, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाउंड्स. म्हणजे कंपाउंड्सचे दोन टाईप्स आहे. तर पहिला आहे इनऑर्गॅनिक कंपाउंड्स आणि दुसरा आहे ऑर्गॅनिक कंपाउंड्स. इनऑर्गॅनिक कंपाउंड आणि ऑर्गॅनिक कंपाउंड. आता जो इनऑर्गॅनिक कंपाउंड आहे याचे काही एक्झाम्पल्स आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इनऑर्गॅनिक कंपाउंड्समध्ये येणारे जे सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये स्पेशली आहे मेटल्स, ग्लास, सॉइल आणि विद्यार्थी मित्रांनो स्पेशली मिनरल्स. तर इनऑर्गॅनिक कंपाउंडची सिंपल सी डेफिनेशन पण आहे, द कंपाउंड ऑब्टेन फ्रॉम द मिनरल्स नोन ॲज द इनऑर्गॅनिक कंपाउंड्स. आणि ऑर्गॅनिक कंपाउंड्स जे आहे व्हेरियस फूड स्टफ्स, व्हेरियस फूड स्टफ्स टू फ्युएल. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांपासून तर फ्युएलपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे त्याच्यामध्ये क्रूड ऑइल, पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे सर्व इथून मिळणारा जो कंपाऊंड राहील तो राहील ऑर्गॅनिक कंपाउंड्स. तर या दोघांना डिफाईन पण केलेलं आहे. सिंपल सी डेफिनेशन आहे, कंपाउंड ऑब्टेन फ्रॉम द मिनरल्स नोन ॲज कंपाउंड obtain from mineral from minerals known as inorganic compounds. आणि याची सिंपल सी डेफिनेशन आहे जी 200 वर्षापूर्वी होती, द कंपाउंड ऑब्टेन फ्रॉम कंपाउंड ऑब्टेन फ्रॉम plants and animal origin. animal origin. जसं इथे फूड स्टफ्स अँड फ्युएल हे सर्व प्लांट्स आणि ॲनिमल ओरिजिन पासून मिळणारे कंपाउंड्स आहे. आता ही 200 इयर्स ॲगो असलेली डेफिनेशन आहे, द कंपाउंड्स ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल ओरिजिन. पण विद्यार्थी मित्रांनो 1828 मध्ये इन 1828 फेड्रिज वोलर नावाच्या सायंटिस्टने लॅबोरेटरीमध्ये एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सपासून पहिला ऑर्गॅनिक सबस्टन्स तयार केला. तर विद्यार्थी मित्रांनो, यांनी इनऑर्गॅनिक सबस्टन्स घेतला होता अमोनियम सायनेट NH3CNO. हा आहे अमोनियम सायनेट. हा अमोनियम सायनेट इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. हा आहे इनऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाउंड्स. आणि याला विद्यार्थी मित्रांनो लॅबमध्ये त्यांनी हीट दिली, याला हीट दिली. दिस इज द साइन ऑफ हीट, डेल्टा. आणि हीट दिल्यानंतर याच्यातले जे ॲटम्स आहेत यांच्या मधातला बॉन्ड ब्रेक झाला आणि ते रिअरेंज झाले, रिअरेंजमेंट झाली, रिअरेंजमेंट
ऑफ ॲटम्स ही स्लोली अमोनियम सायनेटला हिट दिली. त्यांच्या मधात असलेला जो बॉन्ड होता तो ब्रेक झाला आणि ॲटमची पुन्हा नवीन अरेंजमेंट झाली, रिअरेंजमेंट ऑफ ॲटम. आणि विद्यार्थी मित्रांनो इथे फॉर्म झाला NH2C, पुन्हा NH2, डबल बॉन्ड वो. म्हणजे हा कोण आहे तर हा तयार झाला युरिया. मग युरिया कोण आहे तर युरिया आहे विद्यार्थी मित्रांनो ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे 200 वर्षापूर्वी डेफिनेशन होती कंपाऊंड ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल ओरिजिन नोन ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड. पण इथे तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोणापासून मिळाला, इनऑर्गॅनिक सबस्टन्सपासून. म्हणजे कंपाऊंड ऑब्टेन फ्रॉम दी इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर ही डेफिनेशन फेड्रिज होलरनी इथून जवळपास 200 वर्षापूर्वी डेफिनेशन चेंज केली. आणि आता ऑर्गॅनिक कंपाऊंडची जी नवीन डेफिनेशन आहे, मग आता कोणतंही फूडस्टफ असेल, फ्युएल असेल, कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, त्याच्यात विद्यार्थी मित्रांनो मेन जो कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहे तो आहे कार्बन. मग ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये जो मेन हिरो आहे तो आहे कार्बन. कार्बन जर त्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असेल तर 100% तो झाला ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे आम्ही मग डेफिनेशन जी बदलली ती डेफिनेशन याप्रमाणे झाली कंपाऊंड कंटेन कार्बन ॲज constituent element is called organic compound. पण काही विद्यार्थी मित्रांनो याचे एक्सेप्शन आहे, काही अपवाद आहे. मग याचे जे एक्सेप्शन आहे, एक्सेप्शन अपवाद काही जण सोडून. मग कोण सोडून तर विद्यार्थी मित्रांनो कार्बन डायऑक्साईड याला सोडून. कार्बन डायऑक्साईड हा कंपाऊंड आहे, याच्यामध्ये कार्बन आहे, पण जरी कार्बन असेल ॲज अ कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट्स असेल तरी हा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स नाही आहे, हा इनऑर्गॅनिकच कन्सिडर केला जाईल ऑब्टेन फ्रॉम दी ॲटमॉस्फिअर. कार्बन मोनॉक्साईड किंवा कार्बोनेट साल्ट. मग तुमच्या डोक्यात येत असेल की कार्बोनेट साल्ट कोणते तर विद्यार्थी मित्रांनो CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट, ZnCO3 म्हणजेच झिंक कार्बोनेट, देन Na2CO3 सोडियम कार्बोनेट ज्याला आम्ही वॉशिंग सोडा म्हणतो, NaHCO3 म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट बेकिंग सोडा. हे जे कार्बोनेट आहे हे कार्बोनेट सोडून बाकी सर्वजण कोण राहतील म्हणजे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बोनेट यांच्यामध्ये कार्बन कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट्स आहे. पण हे सोडून, हे एक्सेप्शन आहे, हे सोडून बाकीचे ऑर्गॅनिक आहे म्हणजे हे इनऑर्गॅनिक आहे. आणि काही कार्बाइड साल्ट म्हणजे कसा तर समजा CaC2 कॅल्शियम कार्बाइड, MgC2 म्हणजे मॅग्नेशियम कार्बाइड, हे असे कार्बाइड साल्ट हे सर्वजण सोडून बाकी सर्वांमध्ये जर कार्बन प्रेझेंट असेल तर तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. आमचा जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे बॉन्ड इन कार्बन कंपाऊंड्स. आता जे कार्बन कंपाऊंड्स आहेत 100% ते ऑर्गॅनिक कंपाऊंड झाले. आता यांच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे म्हणजे कार्बन का जर समजा दुसऱ्या ॲटमसोबत कंबाईन असेल तर त्यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला म्हणू आम्ही केमिकल बॉन्ड. तर विद्यार्थी मित्रांनो कार्बनच्या कंपाऊंड्समध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड असतो आणि लास्ट इयर म्हणजे 9th स्टँडर्डमध्ये आम्ही स्टडी केलेला आहे आयोनिक कंपाऊंडचा. आयोनिक कंपाऊंड तर आयोनिक कंपाऊंडच्या काही प्रॉपर्टीज आम्ही पाहिलेल्या आहे.
9th स्टँडर्डमध्ये. आता समजा आम्ही याचं एखादं एक्झाम्पल इथं लक्षात घेऊ. NaCl सोडियम क्लोराईड. सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज आहे. आयन्स आहे. आयन्समुळे फॉर्म झालेला जो कंपाऊंड आहे तो आहे आयोनिक कंपाऊंड. दोघांमध्ये असणारा जो बॉन्ड आहे त्याला म्हणतात आयोनिक बॉन्ड. तर याच्या प्रॉपर्टीज आम्ही 9th स्टँडर्डमध्ये पाहिलं आहे की दिस कंपाऊंड हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट जास्त असतो. आता जास्त असतो तर विद्यार्थी मित्रांनो जसा NaCl आहे सोडियम क्लोराईड याचा मेल्टिंग पॉइंट 801 डिग्री सेल्सिअस आहे. याच्याहून लक्षात येते की यांचा मेल्टिंग पॉइंट हा 800 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त. 1000 डिग्री, 1200 डिग्री, 1500 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्समध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो स्ट्रॉंग असतो कारण हे अपोजिटली चार्ज आयन आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा स्ट्रॉंग राहील. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज स्ट्रॉंग असतो आणि त्याच्याचमुळे विद्यार्थी मित्रांनो हे सॉलिड आणि हार्ड असतात. देन दे आर soluble in water and insoluble in organic solvent. Then they are bad conductor of electricity but in their solid state, but they are good conductor of electricity in their molten or aqueous solution. जर समजा या कंपाऊंडला आम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व केलेलं असेल तर सोल्युशन फॉर्म होईल तर आयन्स फ्री होतील. जर याला हीट दिली तर हा मेल्ट होईल तरी आयन फ्री होतील आणि आयन्स फ्री जर झाले तर इलेक्ट्रिसिटी विद्यार्थी मित्रांनो कंडक्ट होते. सॉलिड स्टेटमध्ये कंडक्ट होणार नाही. हे आम्ही 9th स्टँडर्डमध्ये पाहिलं आहे आयोनिक कंपाऊंड. पण विद्यार्थी मित्रांनो कार्बन कंपाऊंडच्या मधात कोणता बॉन्ड असतो तर त्यांच्या मधात बॉन्ड असतो कोव्हॅलेंट बॉन्ड आणि याच्या प्रॉपर्टीज आम्हाला दिलेल्या आहे. कोव्हॅलेंट बॉन्ड आणि जो कंपाऊंड आहे त्याला म्हटलं जाईल कोव्हॅलेंट कंपाऊंड. मग हा जो कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे याच्या प्रॉपर्टी आयोनिक कंपाऊंडच्या ज्या प्रॉपर्टी आहे त्याच्या बिलकुल अपोजिट राहील. कोणत्या प्रॉपर्टीज? पहिली प्रॉपर्टी आयोनिकची होती की यांचा मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट विद्यार्थी मित्रांनो हाय असतो. तो कोव्हॅलेंट कंपाऊंड म्हणजे कार्बन यांच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट आहे हॅव लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट. मी शॉर्ट फॉर्म लिहिला. आता इथंच लक्षात येईल मिथेन CH4 कार्बन कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट्स आहे. मेल्टिंग पॉइंट निगेटिव्ह 183 डिग्री सेल्सिअस आहे. इथेनॉल CH3 CH2OH इथेनॉल म्हणजे अल्कोहोल -117 डिग्री सेल्सिअस. क्लोरोफॉर्म अनकॉन्शियस करण्यासाठी क्लोरोफॉर्मचा यूज केला जातो बेशुद्ध करण्यासाठी -64 आणि ॲसिटिक ॲसिड CH3COOH 4% ॲसिटिक ॲसिडला आम्ही व्हिनेगर म्हणतो 17 डिग्री सेल्सिअस. म्हणजे यांचा मेल्टिंग पॉइंट विद्यार्थी मित्रांनो अतिशय कमी आहे. आता यांचा जो लो मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट आहे तर विद्यार्थी मित्रांनो मॅक्झिमम किती राहू शकते तर 300 डिग्री सेल्सिअस. अँड मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट लो आहे अँड लोअर दॅन किती असू शकतो तर 300 डिग्री सेल्सिअस. 300 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी. इथे तर 800 डिग्रीपासून सुरुवातच आहे.
इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आयोनिक मधला स्ट्रॉंग होता, तर इथला विद्यार्थी मित्रांनो वीक असतो. जसं आता इथे मिथेन गॅस आहे, इथेनॉल हा जो आहे लिक्विड आहे, याला थोडीशी जरी हीट दिली तर हा इझिली विद्यार्थी मित्रांनो काय होतो, मेल्ट होतो. इथे बॉइलिंग आहे 78 डिग्री सेल्सिअसवर, हा लिक्विडचा गॅसमध्ये कन्वर्ट होतो. फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथे वीक आहे. तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज वीक आहे. देन हे वॉटरमध्ये सोल्युबल होते, तर विद्यार्थी मित्रांनो हे वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे. सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट and insoluble in water. Number 4, they are bad conductor of electricity. कारण इलेक्ट्रिसिटीच्या कंडक्शनसाठी आयन्सची गरज आहे आणि यांच्यामध्ये ते आयन्स नाही आहे. ते हे कोव्हॅलेंट कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज आहे, म्हणजेच जो बॉन्ड आहे कार्बन कंपाऊंडच्या मधात, कोव्हॅलेंट बॉन्ड, त्यांच्या ह्या विद्यार्थी मित्रांनो प्रॉपर्टीज आहे. आता जर कार्बनचा आम्ही विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर कार्बन जो आहे त्याचा सिम्बॉल काय आहे, कार्बनचा सिम्बॉल, तर विद्यार्थी मित्रांनो कार्बनचा सिम्बॉल आहे सी, कॅपिटल सी. ओके, आता कार्बनचा विद्यार्थी मित्रांनो ॲटॉमिक नंबर काय आहे, ॲटॉमिक नंबर, कार्बनचा ॲटॉमिक नंबर जो डिनोट केला जातो झेडने, कॅपिटल झेडने, तर ॲटॉमिक नंबर याचा विद्यार्थी मित्रांनो 6 आहे. आता याचा ॲटॉमिक मास नंबर काय आहे, ॲटॉमिक मास डिनोट केल्या जाते कॅपिटल ए ने, आणि ॲटॉमिक मास किती आहे तर 12. आता विद्यार्थी मित्रांनो याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय आहे, म्हणजे अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये रिमेनिंग 4 इलेक्ट्रॉन्स. याच्यावरून आमच्या इझिली लक्षात येईल की याची व्हॅलन्सी किती आहे, व्हॅलन्सी, तर याची व्हॅलन्सी विद्यार्थी मित्रांनो 4 आहे, म्हणजे याला टेट्रा व्हॅलंट म्हणतात. आता याचा पिरियड नंबर कोणता आहे तर 2 शेल्स असल्यामुळे आमच्या इझिली लक्षात येईल की याचा पिरियड नंबर विद्यार्थी मित्रांनो 2 आहे. आणि याचा ग्रुप नंबर किती आहे, लास्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स, तर ग्रुप नंबर येईल 14. काशी गए संत प्रभू 14 नंबरचा ग्रुप येईल, याचा ग्रुप 14 नंबरचा ग्रुप. आता समजा आम्ही याचा ॲटॉमिक स्ट्रक्चर जर बनवलं तर याप्रमाणे याचा ॲटॉमिक स्ट्रक्चर येईल. सेंटरमध्ये येईल न्यूक्लियस, हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस नंतर येईल ही फर्स्ट शेल, ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स राहतील, कारण पहिल्या शेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन्सची आहे. आणि नंतर येईल सेकंड शेल. तर आता विद्यार्थी मित्रांनो हा जो न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसमध्ये राहतील 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि पहिल्या शेलमध्ये राहतील 2 इलेक्ट्रॉन आणि रिमेनिंग 4 इलेक्ट्रॉन्स राहतील सेकंड शेलमध्ये. यालाच म्हणतो आम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. याप्रमाणे ही कार्बनच्या ॲटमचं स्ट्रक्चर आहे.